हॅलो गाईज, इग्नाइट अकॅडमीच्या आरटीओ एमबीआय या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे. मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा अधिक वर्षापासून क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय शिकवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जे मी सेशन घेऊन आलेलो आहे किंवा आमची संपूर्ण टीमचे सेशन तुम्हाला दिसेल आहे. पर्टिक्युलर विषयाचे जे जे शिक्षक आहेत ते व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुम्हाला एक पर्टिक्युलर 8ही विषयाची इथे प्रॉपर क्लॅरिटी भेटणार आहे. मी गणित या विषयाची तुम्हाला क्लॅरिटी देणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, की आता तुम्ही आरटीओचे विद्यार्थी म्हटल्यानंतर तुम्हाला हा विषय बऱ्याच लोकांना सोपी जातो. पण त्यात आउट ऑफ मार्क घ्यायचे कसे? ठीक आहे. तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघत असाल, की या विषयाची तयारी कशी करावी आणि आउट ऑफ मार्क मिळू शकतात का? कोणते टॉपिक पक्के करावे? यावर एक कंप्लीट डिस्कशन आपण करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून इथून आम्ही जे काही सेशन्स घेणार आहे पुढे, ठीक आहे, तर त्याचं नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन येईल गाईस. तर चला सुरू करूया आजचं सेशन. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे तुम्हाला दिसत असेल खूप सारे सेशन्स दिसत असेल. त्यात माननीय धनंजय सरांनी घेतलेले सेशन्स, ठीक आहे, धनंजय कचाले सर. आता सरांबद्दल बहुतेक लोकांना माहितच असेल. सरांनी आरटीओची एक्झाम 2 वेळा क्लिअर केली आहे. 2011 आणि 17 मध्ये स्वतः सर आरटीओ होते आणि रिसेंटली सरांनी सिरीज सुद्धा या चॅनलवर सुरू केलेली आहे. ज्यामध्ये जसं तुम्ही बघत आहे की आरटीओ एमबीआय जाहिरात आली, हे सेशन सरांनी घेतलं. त्यानंतर आरटीओ क्रॅक करण्याची सिक्रेट स्ट्रॅटेजी. त्यानंतर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघत असाल की अभिषेक सालेकर म्हणून जो विद्यार्थी होता त्याने रँक 1 अचीव्ह जे केलं होतं आरटीओ एमबीआय 2020 च्या एक्झाम मध्ये, त्यात त्यांनी आमच्या इग्नाइट अकॅडमीकडनं ही जी बुलेट तुम्ही दिसत आहे, तुम्हाला दिसत आहे, ही बुलेट मिळवली होती. तर नेक्स्ट नंबर नक्कीच तुमचा असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कमेंट करा तुमचे नाव आरटीओ एमबीआय 2026. ठीक आहे, तर नक्कीच प्रयत्न करा इग्नाइट अकॅडमीकडनं बुलेट घेण्याचा. ठीक आहे, चला. तर हे जे सरांचे सेशन्स आहे हे तुम्ही नक्की बघा जर बघितलं नसेल. त्यानंतर सरांनी जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे परफेक्ट नियोजन कसे करायचे हा सुद्धा व्हिडिओ घेतला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हाऊ टू जॉईन आरंभ बॅच, जी आमची बॅच आहे, जी 3.0 ची बॅच आहे, ती आरंभ बॅच कशी जॉईन करायची आहे. त्यानंतर बापू सरांनी अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात, ठीक आहे, आणि त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांनी एमपीएससी प्रोफाईल कसे बनवावे, हे सगळे व्हिडिओज तुम्ही बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी, म्हणजे ज्याची सुरुवात आजपासून झालेली आहे, 27 जून पासून झालेली आहे, तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल. त्यानंतर आणि सरांचे व्हिडिओज, ठीक आहे, ज्यात तुम्हाला एक कम्प्लीट मार्गदर्शन भेटेल. चला पुढे वळूया. जसं आता तुम्ही इथे बघत आहे ह्या पोस्टरवर, हे पोस्टर दाखवून खरंच खूप जास्त आनंद होतो गाईस. का? कारण इग्नाइट अकॅडमी ही अशी अकॅडमी आहे की जिथे महाराष्ट्रातनं आरटीओचे सर्वात जास्त निकाल देणारी ही अकॅडमी आहे गाईस. तुम्ही बघत असाल की 500 पेक्षा अधिक आरटीओ अधिकारी घडवणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था. तुम्ही बघत असाल की जसे इथे फोटो, जसं पहिलं जसं मी तुम्हाला सांगितलंय की रँक 1 ला आपण बुलेट दिली होती, त्यानंतर रँक 2 ला आपण चेक, रँक 3 ला आपण चेक, आणि हे सगळे पास आउट झालेले इग्नाइट अकॅडमीचे आपले विद्यार्थी आहे गाईस. ठीक आहे. त्यानंतर हे प्रोग्राम जे सरांनी जेव्हा सुरुवात केली होती 2017 ला, तेव्हाचे फोटोज आहे. तर बघा, ही आहे आमची बॅच आणि ही आहे संपूर्ण टीम. ही घेऊन येणार आहे आरंभ 3.0 ची बॅच. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय की ही बॅच आम्ही येत्या 29 जून पासून, तुम्ही नीट ऐकत आहे, 29 जून पासून ही बॅच आपली सुरू होणार आहे गाईस. ठीक आहे, जे की ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही मोडवर असणार आहे. ऑफलाईन ही बॅच पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशा 3 ठिकाणी 29 तारखेला सुरू होणार आहे. तर परस्पर जो आपला ऍड्रेस आहे किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर स्क्रोल लाईनवर दिसत असेल, तिथे कॉल करून सुद्धा तुम्ही याबाबतची माहिती घेऊ शकता. पहिल्या विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 500 स्टुडंटसाठी आपण 30% ऑफ देतो आहे. ज्यात तुम्हाला कोड यूज करायचा आहे आरटीओ 30. बघा, सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरवर, हेल्पलाईन नंबरवर कॉल करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गायडन्स करेल आणि तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सबस्क्रिप्शन घेता येईल आणि 29 पासून जी आपली बॅच सुरू होत आहे ती बॅच सुद्धा करता येईल.
आता मला माहिती आहे की काही लोकांचा प्रश्न हा असतो की सर डेमो लेक्चर्स कसे, तर त्याची पण सुरुवात आपण उद्यापासून आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे या सेम चॅनलवर करतो आहे. 10 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत संपूर्ण 8 लोकांचे एक तासाचं सेशन असणार आहे गाईस. तर त्याला सुद्धा तुम्ही नक्कीच जॉईन व्हा. ठीक आहे, चला. जसं आता तुम्हाला माहिती आहे की 461 जागांची ही वॅकन्सी आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर सरांनी जे सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की अर्ज सुरू होता आजपासून आणि शेवटची तारीख असणार आहे त्याची 18 की 19 अशी काहीतरी तारीख आहे. ठीक आहे, हा सॉरी 17 जुलैपर्यंत, 17 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर ही पूर्व परीक्षा 27 सप्टेंबरला होणार आहे आणि बाकी सगळे इथे डिटेल दिलेलं आहे. निवड प्रक्रिया कशी असणार आहे, काय असणार. ठीक आहे, तर पूर्व परीक्षा 100 प्रश्न 100 मार्क, मुख्य परीक्षा 150 प्रश्न 300 मार्क आणि यामध्ये मुलाखत राहत नाही गाईस. ठीक आहे, तर मुलाखत असणार नाही. परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन ऑफलाईन बॅच आपण सुरू करतोय 29 तारखेपासून. त्यानंतर हा आहे सिलेबस, ज्यामध्ये आपला जो पार्ट आहे अंकगणिताचा, ज्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांकावर टक्केवारी इत्यादी. आता इत्यादी म्हटलं हा एवढाच सिलेबस आहे का? नाही, तो आपण पुढे बघणारच आहोत. कोणते टॉपिक महत्वाचे आहे, परीक्षेच्या अनुषंगाने कसा कसा पॅटर्न मध्ये बदल होत गेला, गणिताचे क्वेश्चन्स मागच्या 5 ते 6 वर्षात कसे कसे विचारल्या गेले, ते आपण पूर्ण संपूर्ण या व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करणार आहे. जसं आता सांगितलं की प्रश्न संख्या 100, एकूण गुण 100, दर्जा पदवी, माध्यम मराठी व इंग्रजी. परीक्षेचा कालावधी हा कसा असणार आहे? 1 तास आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. ठीक आहे, चला. तर आता बघा हे सब्जेक्ट वाईज वेटेज आहे, ज्यामध्ये आपल्या अंकगणितात 10 म्हणजे मागच्या 3 वर्षापासून जर तुम्ही बघितलं तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे 10 प्रश्न विचारण्यात आले. आणि ह्या बॅचमध्ये मॅथमॅटिक्स जे आहे ते मी घेणार आहे, म्हणजेच मकरंद सर. ठीक आहे, आणि बाकी बघा जसं इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्येही जे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहे, म्हणजे तुम्हाला याच्यातून एक वेटेज लक्षात येतो की आपला जो अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा जो वेटेज आहे हा 20 मार्काचा आहे. त्यानंतर सामान्य विज्ञानचा 15 मार्काचा वेटेज आहे. म्हणजे असं टोटल वेटेजचा जर विचार केला तर 35 मार्क सामान्य विज्ञान. म्हणजे हे जे 3 विषय आहेत, असं नाही म्हणतोय की बाकीचे विषय महत्वाचे नाही, बाकीचे विषय सुद्धा महत्वाचे आहेत, पण ह्या 3 विषयामध्ये जर तुम्ही बघितलं तर वेटेज हा जास्त आहे. ठीक आहे, चला. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं अंकगणिताचा आपण इथे बोलणार आहे. आता अंकगणितात बघा गट क आणि गट ब. ठीक आहे, गट ब आणि गट क 2021 मध्ये. ठीक आहे, 8 प्रश्न आणि 9 प्रश्न गट क चे, म्हणजे कमी जास्त राहत. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही 2022 मध्ये बघला तर 9 प्रश्न आणि 8 प्रश्न गट ब आणि गट क मध्ये. तसंच 2013 मध्ये बघा आता 11 प्रश्न आणि 13 प्रश्न. बरोबर आहे, म्हणजे येतं. जसं इथून जर तुम्ही बघत आहात तर मॅथमॅटिक्सला इम्पॉर्टन्स जास्त येत आहे असं लक्षात येतं. बघा 2024 इव्हन 2025 ला सुद्धा आणि 26 ला जर तुम्ही बघाल तर 10 प्रश्न होते असे. ठीक आहे, या पद्धतीने. तर आता पुढे बघा. आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघितलं, टॉपिक वाईज जर आपण विचार केला तर तुम्ही असं म्हणाल की सर आता हे जे टॉपिक्स आहे इथे फार कमी प्रश्न विचारलाय, इकडे जे टॉपिक्स आहे म्हणजे वयवारी आणि सरासरीवर जास्त प्रश्न. तर रेग्युलर जे आपण म्हणतोय जे महत्वाचे टॉपिक, याचा अर्थ असा नाही की हे टॉपिक करायचे नाहीये. ठीक आहे, लक्षात घ्या. वयवारी सरासरीवर क्वेश्चन आहे. मग जसं आता 2 किंवा बहु चलातील एक सामायिक समीकरणे, शाब्दिक गणित ज्याला आपण म्हणतोय, तर हा 2021 ला विचारल्यानंतर क्वेश्चनच नाही आलेला. पण आता तेच जर तुम्ही एक चलातील रेषीय समीकरणे म्हणजे जर बघितले तर 2025च्या गट क मध्ये 2 प्रश्न विचारलेले. बरोबर आहे, तर त्याच पद्धतीने बघा पुढे तसं शेकडेवारी आणि नफा तोटावर ह्याच्यावर रेग्युलर प्रश्न येतात गाईस. म्हणजे हे जे टॉपिक आहे हे टॉपिक तुम्ही डावलून चालत नाही, याच्यावर प्रोबॅबिलिटी जास्त येते. इव्हन तुम्ही 2026 चा जरी ग्रुप बी चा पेपर जरी बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की नफा तोट्यावर 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहे. म्हणजे हा टॉपिक किती महत्वाचा आहे, शेकडेवारी आणि नफा तोटा मिळून. ठीक आहे, तर हे टॉपिक डावलून चालणार नाही. त्याच्यानंतर हा आणि हा टॉपिक म्हणजेच टाइम वर्क आणि टाइम डिस्टन्स स्पीड, म्हणजे वेळ व काम आणि अंतर वेळ व वेग. हा टॉपिक वर बघा इथे रेग्युलर तुम्हाला प्रश्न दिसतो. फक्त 2023 मध्ये तुम्हाला इथे नाही दिसला, पण बाकी जर तुम्ही बघाल
तर प्रॉपर इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, म्हणून हे टॉपिक आपल्याला स्किप करून जमणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे पुन्हा भूमिती या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारला जातो, एक तरी प्रश्न असतो. ठीक आहे, जसं आता तुम्ही इथे बघा की हा जर आपण बघितला वेटेज, या पार्टवर मी येतो आहे पुन्हा. हा वेटेज आपल्यासाठी महत्वाचा आहे. बघा इथे आपण आता इथे जर तुम्ही बघितला तर 2026चा, ठीक आहे, इथे शेकडेवारी आणि नफा तोट्यावर 2 प्रश्न होते, भूमितीवर 2 प्रश्न होते. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही याच्यात बघितला वेळ व काम मध्ये 2 प्रश्न आलेले होते, वेळ अंतर व वेगवर 1 प्रश्न, म्हणजे हे किती झाले, 6 1 7 प्रश्न झाले. ठीक आहे, गुणोत्तर व प्रमाणवर 1 प्रश्न होता. ठीक आहे, ते किती, 8 प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर त्यानंतर पार्टनरशिपवर, भागीदारीवर, नाही, एक मिनिट, सरळ रूप, सरलीकरणवर हा 1 प्रश्न आला होता. ठीक आहे, सरलीकरणवर 1 प्रश्न आला होता. आणि मला वाटते उत्तर व प्रमाण, भागीदारीवर 1 प्रश्न होता. म्हणजे असे टोटल ना यावेळेस 10 प्रश्न आले होते, लक्षात घ्या. तर हे अनालिसिस फार महत्वाचं आहे की महत्वाचे टॉपिक्स कोणते आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, चला याच्यानंतर गाईस आपण वळतो आहे की क्वेश्चन्स कसे येतात. हा फार महत्वाचा प्रश्न आहे की सर क्वेश्चन वन लाईनर असतो का, की खूप जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतो, जर पर्टिक्युलर टॉपिकवर क्वेश्चन्स येत आहेत तर डिटेलमध्ये क्वेश्चन असतो का. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे क्वेश्चन्स काबदिक जे आहे, ठीक आहे, याच्यात 2 प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स येईल. एक तर तुम्हाला राहील म्हणजे सेंटेन्स, आणि दुसरं राहील डिजिट्स. या 2 फॉर्म मध्ये तुम्हाला इथे क्वेश्चन. आता डिजिट्स फॉर्म मध्ये म्हणजे काय, म्हणजे जसं पॉवर्स अँड इंडायसेस, घात व करणीचे जे क्वेश्चन्स आहेत, सरलीकरणचे क्वेश्चन्स आहेत, तर हे डिजिट फॉर्म मध्ये असेल. सेंटेन्स फॉर्म मध्ये म्हणजे काय, की तुम्हाला एक असं, जसं आता सपोज वेळ व कामवर प्रश्न आहे, ठीक आहे, तर ए एक काम 10 दिवसात आणि बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी कामाची सुरुवात केली, ठीक आहे, आणि 3 दिवस दोघेही सोबत होते. 3 दिवसानंतर बी सोडून गेला, तर उर्वरित काम ए किती दिवसात. म्हणजे हा जो या पद्धतीचा पॅटर्न आहे, जो एक्झाम्पल घेतला, तर त्या पद्धतीनेच तुम्हाला क्वेश्चन दिसेल. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की जे 10 क्वेश्चन म्हटलं आता ग्रुप बी एक्झाम मध्ये, तर सिमिलर पॅटर्न मध्ये ग्रुप सी एक्झाम मध्ये तुम्हाला जवळपास मॅथमॅटिक्सवर 10, मॅक्झिमम 11 किंवा 12 क्वेश्चन या पद्धतीने होऊ शकते, की 12ही राहू शकते. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागच्या 3 वर्षापासून थोडासा कल जो आहे तो वाढलेला आहे मॅथमॅटिक्सकडे, तर तसाही राहू शकतो, हे डिनाय नाही करू शकत आपण, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे क्वेश्चन त्या पद्धतीचे येतात गाईस. डन, ठीक आहे. नंतर बघा, आता या विषयात मॅक्झिमम मार्क्स कसे मिळवावे. आता बघा, या विषयात मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे असेल तर सगळ्यात पहिले आपलं बेसिक खूप स्ट्रॉंग पाहिजे. आता बेसिक स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय एक्झॅक्टली, की बघा, आता तुम्हाला काही लोकांना असं वाटेल की सर खरंच हे करायला पाहिजे का. तर मी तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला, ठीक आहे, ओरली 2 अंकी संख्येचा 1 अंकी संख्येसोबत गुणाकार म्हणजेच काय रे पाडे, हे ओरली 99 पर्यंत काढता आले पाहिजे. मी काय म्हटलं, पाडे आले पाहिजे हे नाही म्हटलं, काढता आले पाहिजे 99 पर्यंत तोंडी, म्हणजे 2 अंकी संख्येचा 1 अंकी संख्येसोबत गुणाकार. 60चे वर्ग, 60 पर्यंतचे वर्ग तोंडी आले पाहिजे. 99 पर्यंतचे घन हे कसे आले पाहिजे, ऍडिशन मेथडने काढता आले पाहिजे. संख्येचा घात तुम्हाला माहित असो, जर मी तुम्हाला म्हटलं की 3 to the power 5 म्हणजे काय, याची ओरली व्हॅल्यू आली पाहिजे. 4 to the power 6 म्हणजे काय, म्हणजे घात 5 पर्यंत किंवा घात 4 पर्यंत मोर दॅन सफिशियंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट, विभाजनाच्या कसोट्या माहित पाहिजे, त्याने डिव्हिजन म्हणजे जे काटाकाटी म्हणतो आपण ते इझी होऊन जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर मॅथमॅटिक्स मध्ये मॅक्झिमम मार्क आपण इझिली घेऊ शकतो. आणि आपण जे मॅथ्स शिकणार आहे इथे, ते 95% जे मॅथ्स कसं असणार आहे, विदाऊट फॉर्म्युला अप्रोचने शिकणार आहोत. कसं शिकणार आहे, विदाऊट फॉर्म्युला अप्रोचने. ही गोष्ट तुम्ही नीट पद्धतीने लक्षात घ्या. म्हणून बॅच जॉईन करा, तुम्हाला मजा येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बॅच मध्ये प्रॉपर पद्धतीने कव्हर करणार आहे, सगळ्यांना समजेल असं या पद्धतीने. जसं आता बॅच मध्ये विषय कसा शिकवणार, तर बॅच मध्ये आपण बेसिक पासून पूर्ण सुरू करेल.
जवळपास एका तासाचं जर लेक्चर असेल आपलं, तर बेसिकचे कमीत कमी 6 ते 7 सेशन्स आपल्याला घ्यावं लागतं. किती? 6 ते 7 सेशन. जवळजवळ तुमचे 18 टॉपिक आहे. मग हे 18 टॉपिक घ्यायला जर आपण डेली जर एक एक तास घेतोय, तर जवळजवळ 45 ते 50 डेज आपल्याला लागतात. म्हणजे सेशन्स समजा 1 तासाचे 1 अवर डेली. ठीक आहे, या पद्धतीने आपली बॅच जाईल. सगळ्यात पहिलं बेसिक पार्ट होईल आणि त्याच्यानंतर मग अरिथमॅटिकचा पार्ट. बेसिक पार्ट मध्ये काय काय कव्हर करणार, हे जे आता मागच्या स्लाइडवर आपण जे बोललोय, जिथे ऍडिशनच्या ट्रिक्स, मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक्स, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट, स्क्वेअर, क्यूब्स, बरोबर आहे. त्यानंतर पॉवर्स ऑफ नंबर्स, ठीक आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट, हे सगळं आपण कव्हर करणार आहे बेसिक मध्ये. आणि त्याच्यानंतर बाकी जे जे टॉपिक्स बोललोय, जे काही 15-16 टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करणार. टोटल 18 टॉपिक पैकी काही बेसिकचे टॉपिक या पद्धतीने बॅच मध्ये आपण शिकवल्या जाणार आहे. प्रत्येक गोष्टीला विदाऊट फॉर्म्युल्याने म्हणजे अप्लिकेशन बेसने कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा याबद्दल आपला जास्त भर राहिला. ठीक आहे, चला या विषयाचे टार्गेट काय असावे, महत्वाचा प्रश्न. आता बघा, आता जसं तुम्ही मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी, ठीक आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी, की बऱ्याच लोकांना यातल्या जर मी म्हणेल की 95 ते 96% लोकांना मॅथ्स हे खूप छान वाटते. मी तर म्हणेल की या विषयात तुम्ही 10 पैकी 10 स्कोर करा. पण जर तुम्ही इथे 10 पैकी 9 किंवा 10 पैकी 8 जरी स्कोर करत असाल तर हा बेस्ट स्कोर समजला जातो. कारण मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की थोडंफार कॅल्क्युलेशन येतं. म्हणून आपण ही जी बॅच जी डिझाईन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती कशी केलेली आहे, विदाऊट फॉर्म्युला अप्रोचने. म्हणजे जिथे जसं आता मेन्शुरेशन, महत्व मापन हा जो टॉपिक आहे, किंवा ज्याला भूमिती म्हणतो तुमच्या भाषेमध्ये, हा जो टॉपिक आपण घेणार आहे, तिथे फॉर्म्युला बेसच सॉल्व्ह करणार आहे. तर अशाच टॉपिकमध्ये फॉर्म्युला येणार आहे, बरोबर आहे. किंवा जसं आपण बोट अँड स्ट्रीम म्हणू, तर तिथे 4 फॉर्म्युले लावावंच लागतं. इव्हन चक्रवाळ व्यास सुद्धा आपण विदाऊट फॉर्म्युला अप्रोचने सॉल्व्ह करणार आहे. फक्त तिथे जो CI-SIचा जो डिफरन्स असतो 2 इयर आणि 3 इयरचा, तिथेच फक्त आपण फॉर्म्युला लावतो. का? कारण तो फॉर्म्युलाने इझी होतो. नॉर्मली जर इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह करतो म्हटलं त्याला अप्लिकेशन बेसने, तर तो क्वेश्चन लेंदी होऊन जातो. म्हणून तिथे आपण फॉर्म्युला लावतो. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे नीट पद्धतीने, बरोबर आहे. त्यानंतर आता बघा, PYQ अनालिसिस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. PYQ अनालिसिस आपल्याला करायचंच आहे आणि तसे सेशन्स आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर घेतलेली आहे आणि पुन्हा पुढे आपल्या सेशनच्या माध्यमातून आपण घेतही राहू. पेड बॅच मध्ये त्याचे काही क्वेश्चन्स म्हणजे जे आलेले आहे ते सुद्धा आपल्याला दिसेल आहे. तर हे सगळे तुम्हाला जे इथे दिसून राहिलेलं आहे, जे काही थंबनेल्स, हे आम्ही सेशन्स कव्हर करणार आहे. त्यातलं आपण हे सेशन कव्हर करतो आहे. सगळेच शिक्षक जे 8ही शिक्षक आहेत ते सेशन आपापले कव्हर करणार आहे. आणि नक्कीच तुम्ही हे सेशन्स बघा, म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर विषयाची क्लॅरिटी येईल की आपल्याला अभ्यास कसा करायचा. ठीक आहे. त्यानंतर हे आमचे काही RTO MBA चे पूर्व परीक्षेसाठी दर्जेदार पुस्तक आहे. हे तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला हे भेटेलच गाईस. ठीक आहे. आणि RTO MBA मुख्य परीक्षा म्हणजे जे आपण टेक्निकल वाला जो पार्ट म्हणतो त्याचे सुद्धा पुस्तकं आपल्या इकडे अवेलेबल आहे. गाईस, व्हेरी इम्पॉर्टंट, यावेळी गुलाल हा आपलाच असणार आहे. 100% RTO होणारच. हे सगळ्यांनी स्वप्न नाही, आपल्याला हे स्वप्नांची करायची आहे. म्हणजे त्याला खरंच की आपण इग्नाइट सोबत जोडलो म्हणजे आपला रिझल्ट नक्कीच येणार. हा एक कॉन्फिडन्स आहे, DK सरांचा कॉन्फिडन्स आहे, आमच्या संपूर्ण टीमचा एक कॉन्फिडन्स आहे. नक्कीच सेशनला फॉलो करा आणि रेग्युलर YouTube वरचे जेवढे सेशन्स आहेत ते करा. आणि आपली जी पेड बॅच आहे, जी आरंभ 3.0 तुम्हाला म्हटलं, आरंभ बॅच, ही 29 जून पासून, ठीक आहे, कधी 29 जून पासून म्हणजे सोमवारपासून आपली ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोनही माध्यममध्ये, ठीक आहे, आणि ऑफलाईन पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशा 3ही ठिकाणी तुम्हाला ही बॅच भेटणार आहे विद्यार्थी मित्र. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे माय डिअर फ्रेंड्स.